श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळ बुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 189 ऐकणार आहोत. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 189. जलोदर व्याधीचा गोसावी. कोणी एक गोसावी तीर्थक्षेत्र फिरत फिरत रामेश्वरीला गेला असताना त्याला जलोदर झाला. त्यामुळे दिवसेंदिवस शक्ती क्षीण झाल्या कारणाने यात्रा करण्याचे राहिले. असा तो चिंतेत असता एका रात्री संन्याशाच्या रूपाने स्वप्नात दर्शन देऊन अक्कलकोटला जा, तुला आरोग्य होईल, असा दृष्टांत झाला. मग अक्कलकोटचा पत्ता घेऊन हलके हलके कोस अर्धा कोस चालत चालत तो अक्कलकोटला आला. त्या दिवशी नव्या विहिरीच्या काठावर श्री गुरुराज बसले असता गोसावी शोध करीत करीत तेथे आला. त्या ठिकाणी दर्शनाकरिता आलेल्या लोकांची गर्दी फारच झालेली होती. त्या गोसाव्याला हात धरून इकडे घेऊन या, असे महाराजांनी सेवेकऱ्यांना सांगितले. गर्दी एका बाजूला करून गोसाव्याला सेवेकऱ्यांनी समोर आणला. गोसावी नमस्कार करून हात जोडून उभा राहिला. तो श्री गुरु दयाघन त्याला म्हणाले, काय हो बैरागी बुवा, द्वारकेला जाण्याची तुमची इच्छा आहे ना? आणि द्वारकानाथाचे सगुण दर्शन तुम्हाला पाहिजे आहे ना? असे म्हणता म्हणता पूर्वस्वरूप बदलून शंख, चक्र, गदा, पद्य, पितांबरधारी, गळा वैजंती माळा, 4 भुजा, श्यामवर्ण वगैरे श्रीकृष्ण मूर्ती त्याला दिसू लागली. गोसावी चकित होऊन, हे श्रीकृष्ण, हे द्वारकाधीश, हे रणछोडदास, हे भगवान, हे वैकुंठाधिपती, अशी मोठ्या मोठ्याने गर्जना करून त्याच्या डोळ्यातून सारखे पाणी वाहू लागले आणि त्याचे देहभान नाहीसे झाले. जवळील लोकांना परमाश्चर्य वाटले. इतक्यात महाराजांनी ते रूप सोडून पूर्वरूप धारण केले. तसा गोसावीही देहावर आला. हात जोडून आपल्या भाषेत महाराजांची स्तुती केली. गोसाव्याला लोकांनी विचारले, काय तुम्हाला दिसले? गोसाव्यांनी उत्तर दिले, आहो, मला द्वारकानाथाची मूर्ती दिसली आणि त्या तेजात मी अगदी दिपून गेलो. आहा, काय ती मूर्ती आणि काय ते तेज. महाराजांनी त्या गोसाव्याला कडुलिंबाचा पाला खाण्यास सांगितला. हे औषध 3 दिवस घेताच त्याच्या पोटातील रोग पूर्ण बरा झाला. काही दिवस गोसावी समर्थांजवळ सेवेला राहिला होता. महाराज समाधिस्थ झाल्यावर तो तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेला. या गोष्टीवरून असे वाटते की ज्याची तपश्चर्या पक्व दशेला आलेली असते, मग तो कुठेही असो, कोणत्या तरी एखाद्या प्रकाराने आपल्याजवळ आणून त्याची कामना सच्चिदानंद गुरु महाराज पूर्ण करीत, असे वाटते. मग ती तपश्चर्या पूर्वजन्मीची असो अगर सांप्रतची असो. येथे बखर क्रमांक 189 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.